काय तरी सकाळून पाहते आज सॉरी लयच खुशी ते लॉटरी बिटरी लागली का काय? अहो सरकार काय मला डोळे उघडले ते काय लोटरी पेक्षा कमी आहे का? अहो सरकार आज सकाळी सकाळी क्रॉपटेक खताचा कपाशी पिकावर वापर हा महाधन कंपनीचा कार्यक्रम ऐकलाय. म्हणजे कसं दिवसाची सुरुवात चांगली झाली, अति आनंद आहे आणि प्रसन्न वाटतंय. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट पण चांगला. आता आपल्या कपाशीची पण सुरुवात चांगलीच करा. अहो सरकार क्रॉपटेक सारखं महाधन कंपनीचं खत जर हातात लागलं तर मग काय चिंता करायची? कारभारी मला पण सांगा की क्रॉपटेकचे काय काय फायदे आहे कपाशीला? सरकार इंजिन जोरात तर काम जोरात, तसं पिकाचं इंजिन म्हणजे पिकाची मुळं. जेवढं मुळं संकीर्ण आकाराने जास्त तेवढं ते पिकाला जास्त आधार देतात. हेच महत्वाचं काम क्रॉपटेकचा बेसल डोस पिकाला करतंय. क्रॉपटेक प्रथम मुळीवर काम करतं आणि पिकाला भरपूर मुळं देतंय. ते कळालं. जेवढी मुळांची संख्या जास्तच तेवढंच त्यांची शोषून घेण्याची तोंड सुद्धा जास्तच आणि रॉ मटेरियल जास्त तर आपल्याला उत्पन्न पण जास्त. अहो खरी किमया याच्या पुढे आहे सरकार. जसे ह्या मुळांची तोंड वाढतात तसे मुळामुळं त्याच्या आडव्या वाढीसाठी सायटोकायनिन नावाच्या संजीवकाची निर्मिती होते. त्याच्यामुळे पिकाला भरपूर फांद्या बोंड आणि फळे येतात. मुळांच्या भक्कम पाठीमुळे सायटोकायनिन ची मात्रा भरपूर राहते. अजैविक ताणातून ॲब्सिसिक ऍसिड तयार होतं. वाढ रोधक संजीवची निर्मिती टाळली जाते आणि महत्वाचं म्हणजे फुलगत होत नाही. म्हणजे मुळीचा आणि बोंडाचा डायरेक्ट संबंधच आहे म्हणा की. म्हणून मुळाने जर अविश्वास ठराव केला तर पाठिंबा काढला जातो आणि सगळा खेळ कसा खल्लास होतो. म्हणजे या सायटोकायनिन मुळे उत्पन्नाची क्षमता वाढते. जेव्हा मुळाद्वारे भरपूर शारण पाणी खेचलं जातं त्यामुळं पानांची संख्या आणि त्याचं क्षेत्र वाढलं जातं. कुठलीही कमतरता नसल्यामुळे हायड्रोजनची निर्मिती भरपूर होते. त्यामुळं शेवटी सूर्याची ऊर्जा साखर तेल आणि प्रतिमा याच्या स्वरूपात कैद करण्याचं काम होतं. जसं नवीन लग्न मानवली मुलगी सुंदर दिसते तसं एकदा का पिकासंग क्रॉपटेकचं लग्न झालं का याचं सुद्धा सुंदरता वाढते. त्यामुळं गुणवत्तापूर्व बोंडांची निर्मिती होते. शेवटी त्याचा फायदा शेतकऱ्यालाच होतो. कारभारी आतापर्यंतच्या संशोधनात कपाशीचा किती फायदा झालेला दिसतो आपल्याला? हा बघा, पहिले तर भरपूर मुळे येतात. त्यामुळं 2-3 वाढीव फांद्या आणि 15-20 बोंड येतात. हा बोंडाच्या वजनामध्ये 10% वाढ होते. त्यामुळं कपाशी उत्पन्नात 10 ते 15% वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्याला 7 ते 10 हजार रुपये एकरी फायदा होतो आणि विशेष खर्च न वाढवता. याचा अनुभव गेल्या 3 वर्षापासून लाखो शेतकऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे या वर्षी कपाशीत मी क्रॉपटेकचा वापर बिंदास करणार आहे. वय कारभारी आपण क्रॉपटेकच वापरू म्हणजे कसं आपल्याला आणि पिकांना दोघांना पण ताण नाही. प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार आहे क्रॉपटेक खत, ज्यामध्ये आहेत 8 पोषण तत्व. आता क्रॉपटेक आलं, काम झालं. महाधन